मानमधील लोदवडे चोरी की दरोडा? स्थानिकांच्या चर्चेनुसार दरोडा, मात्र दहिवडी पोलिसात चोरीची नोंद. पाहूया आपल्या आवाज न्यूजवर सविस्तर बातमी. दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आदर्श गाव लोदवडे इथं स्थानिक लोकांमधील चर्चेनुसार मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात 12 चोरट्यांनी तलवार, कोयते आणि रिव्हॉल्वर सारख्या घातक हत्यारांचा धाक दाखवून सुमारे 6 तोळ्यांचे दागिने लंपास केले. मात्र दहिवडी पोलीस ठाण्यात या घटनेत फक्त 2,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेल्याचं दाखवत 4 अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे लोदवडीत घडलेला प्रकार दरोड्याचा की चोरीचा असा प्रश्न स्थानिक लोकांमधील चर्चेमधून उपस्थित होतोय. याबाबतच्या अधिक माहितीनुसार स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार घरफोडीच्या रात्री तब्बल 12 चोरटे तलवारी, कोयते आणि रिव्हॉल्वर सारखी शस्त्र घेऊन आल्याची चर्चा आहे. त्यांनी धाक दाखवत सुमारे 6 तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची चर्चा लोदवडे परिसरात सुरू आहे. मात्र दुसरीकडे दहिवडी पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यात अवघ्या 4 अज्ञात व्यक्तींविरुद्धच गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्यादीतील मुद्देमालही फक्त 2,60,000 रुपयांचा दाखवण्यात आलाय. त्यामुळे प्रत्यक्षात किती चोरटे होते, चोरीला गेलेला मुद्देमाल नेमका किती होता आणि स्थानिकांमध्ये सुरू असलेल्या चर्चा व पोलिसांच्या नोंदीमध्ये तफावत का दिसून येते? तक्रार देणाऱ्या व्यक्तीला तपासाचा ताप कमी करण्यासाठी पोलिसांनी काही वेगळे प्रयत्न केलेत का, असे अनेक प्रश्न उपस्थित होते. नुकतेच दहिवडी पोलीस ठाण्याचा कारभार हाती घेतलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांच्या कार्यकाळात घडलेला हा पहिलाच मोठा गुन्हा आहे. घटनास्थळावरील चर्चा आणि पोलिसांकडील नोंद यामध्ये मोठी तफावत आढळून येत असल्याचं स्पष्ट होत असून चोरीच्या तपासासाठी गौड बंगाल असल्याची चर्चा लोदवडे परिसरातील मान तालुक्यात रंगली आहे. आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.